मी एक सामान्य माणूस आहे। आजकाल सगळीकडे पर्यावरण, प्रदूषण, जलवायू परिवर्तन याविषयी खूप चर्चा चालू आहे। चर्चा करून काही साध्य होणार आहे का? यासाठी काहीतरी प्रभावी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत। जसं की प्लास्टिकचा वापर कमीत कमी केला पाहिजे, झाडं लावली पाहिजेत, शेतजमीन जर असेल तर पाणी अडवा, पाणी जिरवा असे उपक्रम राबवले पाहिजेत। कित्येकदा आपण पाहतो सहलीला जाणारे लोक आपल्याबरोबर अन्नपदार्थ बरोबर घेऊन जातात व नेलेले पदार्थ सहलीच्या ठिकाणी खाऊन खरकट्या पिशव्या, डिश, ग्लास जागेवरच टाकून देतात। मग काय, त्या ठिकाणी गायी वगैरे येतात, खातात, पोट फुगून मरतात। साधारण चालू वर्षी या कारणामुळे जवळजवळ महाराष्ट्रात 4000 गायी मृत्युमुखी पडलेल्या आहेत। तसंच काही प्लास्टिक, कागद, कचरा गटार, नाली यामध्ये जाऊन अडकतात। त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही। त्या ठिकाणी मग डबकी साठतात, डास तयार होतात। डासामुळं डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यासारखे आजार उद्भवतात। नुकतंच आपण पाहिलेलं आहे, मुसळधार पावसामुळं मुंबईची तुंबई झाली होती। सगळे रस्ते, रेल्वे जलमय झाले, संपूर्ण वाहतूक ठप्प झाली, लोकांचे अतोनात हाल झाले। आणि त्यात मोनो ट्रेन चालू होती। काही लोक मोनो ट्रेनने प्रवासासाठी गेले। त्या ठिकाणी सुद्धा असा प्रसंग आला, चेंबूरला काही प्रवाशांनी प्रमाणापेक्षा जास्त मोनो रेलमध्ये प्रवेश केला। ओव्हरलोड झाल्यामुळे चेंबूरवरून निघालेली मोनो रेल वडाळ्याच्या दरम्यान रस्त्यातच बंद पडली। बंद पडल्यामुळे विद्युत प्रवाह बंद। आतमधले प्रवासी गुदमरू लागले, भयभीत झाले। 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या लोकांनी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले। अशा अनेक नाना विविध घटना टाळण्यासाठी, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण आत्तापासून प्लास्टिकचा कमीत कमी वापर करू आणि झाडे लावू आणि पर्यावरणाचा समतोल राखू। जय हिंद, जय महाराष्ट्र।